तर मित्रांनो, जोपर्यंत रणधीर भाऊ आलेला नाही, मला एक प्रश्न सुचलेला आहे. तर आपण हा प्रश्न काय होता हे ऐकायसाठी पूर्ण ब्लॉग पहा, तुम्हाला समजून जाईल. तर रामराम मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपण आलो बाहेर, थोडंसं काम होतं म्हणून. पाहू शकता इथे काम चालू आहे, इथं काम चालू आहे पाहू शकता. तर आता आपण हे काम करून भेटू डायरेक्ट घरी. दर्शन केले ना आपण घरी निघालो, नंतर आपण निघालो जिमसाठी. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे जिमला आणि आपण तिथेच काम करतो, म्हणजे आमच्या वेळेतून थांबलो होतो. तर आता आपण चाललो जिमला, आपली धन्नो काढलेली आहे आपण आणि आता आपण निघालो जिमसाठी. तर भेटूया आता सगळं जिममध्ये. तर मित्रांनो, आपले रणधीर भाऊ आलेले नाही आणि म्हणजे यायला थोडासा उशीर झाला त्यांना. तर आपण थांबू ना. ते म्हणे याचा कॉल आला तर आपल्याला, ते म्हणे आपल्याला थांबून राहा, आपण दोघं सोबत एक साथ चालू करू. त्याच्यामुळे थांबू ना आपण. आता त्यांना थोडंसं यायला उशीर होत आहे, तर आपण म्हणतो चालू करू. पण त्यांना म्हणल्यावर आपल्याला थांबाच पाहिजे, तर त्याच्यामुळे आपण थांबू ना. रणधीर भाऊ आले की आपण सरळ चालू करू आपण एक्झरसाईज, ठीक आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत रणधीर भाऊ आलेला नाही, मला एक प्रश्न सुचलेला आहे. तर आपण एक प्रश्न विचारू या ब्लॉगमध्ये. तर मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगसाल की आपल्या पुसदचा सगळ्यात फेमस ब्लॉगर कोण आहे. कमेंटमध्ये बघू आपण कोण चांगला रिप्लाय, म्हणजे कोण चांगला कमेंट देते आणि कोण सांगू शकते की आपल्या पुसदमध्ये सगळ्यात फेमस ब्लॉगर कोण आहे. तर मित्रांनो, रणधीर भाऊ आलेला नाही आज, दुर्दैव आला नाही आज. तर आज आपण आपली जिम करून घेतलेली आहे एकट्याने बिना सपोर्ट्सची. तर आता आपण निघालो घरी, भेटू आपण घरी गेल्यावर सगळं. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. हा ब्लॉग आपण इथे सेट करू. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.